तर आज अमोल कुंभार सरांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतोय. अमोल सर, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिनों हो 50,000, हमारे दोस्ती की किसी को नजर ना लगे. हॅपी बर्थडे टू यू अमोल कुंभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, आमचे मित्र माननीय श्री सुनील माने व डॉक्टर सूरज बुरसे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता आहे विवेक शिकरगार. ज्यानं अवघ्या 15 चेंडूत 37 धावा केल्या व 2 षटकात 3 बळी मिळवला. महालक्ष्मीचा अष्टपैलू खेळाडू विवेक शिकलगार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मान्य श्री अजितजी पाटील व सुनील माने यांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथं दिलं जावं. विवेक शिकलगार. सिटी एंड कडून मारा करतोय. रणवीर सुपर किंग्स विरुद्ध संजय 11 ह्या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. रणवीर सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि गोलंदाजाचा फटका सरळ चेंडू खेळून दिलाय. तो थर्ड मॅन रिव्हर्स पद्धतीनं 4 धावांसाठी धाव संख्या होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे ती 9. रात्रीचे 11:40 झालेले आहेत. आज असं नियोजन होतं की साधारणतः सर्व सामने 11:40 11:30च्या पूर्वी होतील. मात्र मैदानामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे थोडासा सामना हा नियोजित वेळेपेक्षा पुढे जातोय. अमोल कुंभार ज्यांचा आज वाढदिवस आहे, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या वतीनं अमोल साहेबांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा. सर औक्षवंत व्हा सर. अमोल कुंभार सर निश्चितच उद्या शाही सोहळ्याचं आयोजन करतील वाढदिवसाच्या निमित्तानं. त्यांचे बंधुराज इथं समर्थन कक्षाच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. धाव संख्या 9. गोलंदाजीला येत ते सुभाष हातगिने. आणखीन एक बुजुर्ग जुने खेळाडू, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं खूप जुन्या जमान्यातील ज्यांनी क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम असं नसताना सुद्धा ज्यांचे क्रिकेट खूप बहारदार होतं, त्या जुन्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आज उपलब्ध असलेल्या उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. अनिल इरकल आणि इरकलांचा फटका सरळ जातोय तो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पंच धनंजय डुबल यांचा चौकाराचा इशारा. धाव संख्या आहे ती 13.
पहिल्या 7 चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. सुभाष हातगिने उंचापुर देखणं व्यक्तिमत्व, या वयामध्ये सुद्धा अतिशय आकर्षक असा रनअप. आणि हा त्यांचा चेंडू सरळ फिरकावून दिलाय तो अतिथी कक्षाच्या दिशेने. 6 धावांसाठी चौकार, त्याच्यानंतर षटकार. धनंजय डोबल यांचा षटकारचा इशारा. साधारणतः 1990 ते 92 दरम्यान मध्ये एडो ब्रँडेस हे झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू, त्यांची गोलंदाजीची शैली आपल्या सुभाष हातगिने साहेबांसारखी होती. आणि काही मान्यवर आता युट्यूबवर एडो ब्रँडेसला सर्च करतायत. अतिशय त्यांच्यासारखी साम्य असणारी ही गोलंदाजीची शैली. धावसंख्या ती 19. चेंडू उंच हवेत भिरकावलाय आणि एका टप्प्यानंतर चेंडू जातोय तो एका धावेसाठी. धावसंख्या 19 वरून होते ते 20. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं काही शब्दांचे उच्चारण या वर्षीपासून बदलण्यात आलेले आहेत. आपण ज्याला 78 म्हणतो त्याला 78 म्हटलं जातं, ज्याला आपण 19 म्हणतो त्याला 19 म्हटलं जातं. आणि धावसंख्या आता ती 20. आणि स्लोअर वन सरळ खेळला, लेग स्टंपवरचा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने. चेंडू निर्धाव जातोय. या स्पर्धेतील हा सामना क्रमांक 13. रणवीर सुपर किंग्स विरुद्ध संजय प्रेमी 11. आणि अक्षय कांबळे आपल्या मित्रपरिवारामध्ये अतिशय दयावान म्हणून ओळखले जातात. समर्थन कक्षाच्या थेट समोर दिसत आहेत. त्याने आपल्या लाडक्या मित्राचा एक झेल सोडला होता. आणि आडव्या बॅटने बॅकहँड टेनिस, लॉन टेनिस फटका खेळल्याप्रमाणे मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी हा फटका जातो. या षटकामध्ये चौकार पाहिला, षटकार पाहिला, परत चौकार पाहिला. आणि अमोल कुंभार 8 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती खेळतायत. आणि आपला वाढदिवस अविस्मरणीय करण्याचा त्यांच्या फलंदाजीतून प्रयत्न दिसतोय. धावसंख्या वाढते ते 24. आणि या ठिकाणी माननीय श्रीमान प्रशांत धनवडे सर, हार्दिक धनवडे हे स्कोरर पिता पुत्र माहिती देत आहेत. 12 सामन्यांच्या अखेरीस 380 डॉट चेंडू या स्पर्धेमध्ये खेळले गेलेले आहेत. म्हणजे 380 झाडं लावण्याचा आतापर्यंत क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरसाठी एक उद्दिष्ट निश्चित झालेलं आहे. आणि चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय. हातामुळे चेंडूचा वेग थांबलेला. या दरम्यान एकच धाव मिळते. आणि जर हा चेंडू जर हाता लागला नसता तर निश्चित सीमारेषेच्या कडे गेला असता. या दरम्यान षटक संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होते ती 25. प्रति षटकामागे 12.50 धावांची सरासरी. आणि याच गतीने जर धावा जमवल्या तर 100 धावा 8 षटकांच्या अखेरीस होईल. दरम्यान नेहमी पारंपरिक वेशामध्ये दिसणारे, क्रिकेटच्या खेळाडूच्या विषयामध्ये दिसणारे महेश कलगुडगे आज आपल्या मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मैदानामध्ये येत आहेत. त्यांचंही संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि गोलंदाजीला तो गणेश इरकल, त्यांच्या समोर आहे अमोल कुंभार. दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 26. रात्रीचे 11:46 झालेले आहेत. मैदानामध्ये प्रेक्षक जवळपास 23°C तापमान मैदानामध्ये आहे. आणि या मैदानामध्ये सुद्धा राज मल्होत्रा त्यांना आठवण येते.
मैदानामध्ये हा चेंडू टाकला जातोय गोलंदाजाचा उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन स्क्वेअर कट करायचा प्रयत्न सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. धावसंख्या येते 27. आणि रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न सलग चेंडू निर्धाव जात आहेत. आणि फलंदाज आहे ते अनिल इरकल. 4 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवरती एक षटकार एका चौकाराच्या साहाय्याने खेळतायत. नॉन स्ट्राईकवरचे आजचे बड्डे बॉय 10 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येवरती खेळतायत. धावसंख्या आहे 27. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळलेला हा फटका एका धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इच्छुक, मात्र ऐन वेळेला त्यांना निर्णय बदलावा लागतोय. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 28. आणि चेंडू एका टप्प्याने तर उसळी मारून जातोय तो स्वीपर कव्हर मध्ये. एका धावेसाठी या षटकामध्ये 1-2 1-2 अशी धावा घेतल्या जात आहेत. साहिल मोमीन तिसरे पंच मैदानामध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. चेंडू बॅटची कड येणाऱ्याला लागून दुसऱ्या दिवशी अमोल कुंभार अतिशय तत्परतेनं स्ट्राईकच्या दिशेने जात आहेत. धावा मिळवण्याची जी काही भूक आहे ही या वयामध्ये सुद्धा अमोल कुंभार, आज त्यांचं वय वाढतंय एका वर्षानं, पण भूक मात्र धावा मिळवण्याची काही कमी झालेली दिसत नाहीये. धावसंख्या येते 30. पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीनं बॅटची कड एनआरएच घेऊन जातोय तो यष्टिरक्षकाच्या मागं. जवळपास यष्टिरक्षक आणि यष्टिरक्षकाचा मागचा परिसर संपूर्णपणे अतिशय व्यस्त राहतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते 3 षटकांच्या अखेरीस नाबाद 31. प्रति षटकामागे 10.33 धावांची सरासरी. आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे म्हणजे संभाव्य स्कोर, संभाव्य धावसंख्या होऊ शकेल ही 83. दरम्यान चौथ्या षटकासाठी आता गोलंदाजीसाठी रणनीती ठरवण्यासाठी सर्व खेळाडू एकत्र येत आहेत. 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण झालेलं आहे. जवळपास आपण सर्व संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय की प्रति षटकामागे 4 मिनिटांचा कालावधी आपण घ्यावा. साधारणतः एका संघासाठी 8 षटकासाठी 32 मिनिटांचा कालावधी लागतो, पण आपण ते 40 मिनिटे गृहीत धरून सामन्यांचं वेळापत्रक या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. पण मैदानाबाहेर जाणारे चौकार, षटकार आणि त्यांना चेंडू आणण्यासाठी लागणारा वेळ याच्यामुळं थोडासा नियोजित वेळेपेक्षा सामने उशिराने सुरुवात होत आहेत किंवा दीर्घकाळ लांबतायत. आणि आम्ही उद्या खेळणाऱ्या सर्व संघातील संघनायकांना विनंती करतोय, नाणेफेक झाल्या क्षणी आपण आपला निर्णय द्यायचा आहे. उद्या ज्या संघांचे सामने आहेत त्या सर्व संघातील प्रतिनिधी खेळाडू अथवा संघनायक यांना आम्ही अवगत करू इच्छितो, उद्या नाणेफेक झाल्या क्षणी तुम्ही संयोजकांना आपला निर्णय कळवायचा आहे. शक्य तितक्या लवकर आपण कमीत कमी वेळेमध्ये उद्याचे सामने उरकण्याचा किंवा संपूर्णपणे सामने संपन्न करण्याचा आपला प्रयास असणार आहे. त्या प्रयासांना आपण कृपया साथ द्यावी. अनिल शिंगाडे चौथ्या षटकासाठी गोलंदाजी करतायत आणि धावसंख्या झालेली 32. चौथ्या ओव्हरची किरकिरी राम्या और करारा स्ट्रोक सीधा जाती हुई सेफ दस्तानों में सामी के रूप में खड़े रोहित और पहले विकेट का पतंग अनिल के रूप में, और उनकी जगह लेने के लिए आए खुद गब्बर, खुद कप्तान अमोल भोजने. नौ 9.60 का करंट रन रेट.
अनिल चिंगाड़ी ने रणवीर ग्रुप के लिए पहली सफलता हासिल की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अनिल। और इस बार लाइन से थोड़े से भटकते हुए अंपायर के दोनों दस्ताने बाहर, शाहरुख खान की तरह। व्हाइट बॉल। चलेगा चलेगा, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। और रिवर्स रिक्शा लगाने का प्रयास और उसमें कामयाबी हासिल की। अमोल सर ने बेहतरीन 6 रनों के साथ खाता खोला। अमोल भोजने ने इसी के साथ रनों में बढ़त स्कोर पहुंचा 39। अगली गेंद और इस बार अच्छा कमबैक कहना होगा गेंदबाज का। हालांकि बीच और हल्की सी मिस फील्डिंग। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अनिल अपने टीम के लिए। अभी भी स्कोर रुका हुआ, स्कोर है 39 रन, 1 विकेट के नुकसान पर। और इस बार ब्लॉकर लेंथ की ये गेंद, 1 ही रन पर संतुष्ट दोनों बल्लेबाज। और अब स्ट्राइक पर है अमोल कुंभार, जो अपना निजी स्कोर 13 गेंदों पर 17 रन जड़ चुके अब तक, उसमें 3 चौकार लगाने में कामयाब। और आज उनका जन्मदिन है। जेपीएल की ओर से उनको शुभकामनाएं। इस बार लाइन और लेंथ से हल्के से भटकते हुए फिर एक बार नतीजा व्हाइट बॉल। अतिरिक्त रनों में बढ़त, स्कोर पहुंचा 41 रन। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद शेष। स्ट्राइक पर है अमोल भोजने। और स्वीप लगाने का प्रयास था, लेकिन बल्ले पर सीधी तरह से गेंद आई नहीं। नतीजा डॉट गेंद। इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। तर धन्यवाद सर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं गेलं तर 42 धावा आलेल्या आहेत मैदानातनं बाहेर. अमोल सर, अमोल दोन्हीही अमोलच मैदानामध्ये आहेत. अमोल आणि अनिल सरांचं षटक मैदानामध्ये पूर्ण होतं. तर यानंतर जर पाहिलं गेलं तर विकास सर येत आहेत गोलंदाजीसाठी. 42 धावा झाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आपटेला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा निकाल वाईट बॉलचा येतोय. अवंत्र धाव येते मैदानातनं. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. दरम्यान इथं बघितलं गेलं तर 17 धावेवरती खेळत आहेत अमोल कुंभार आणि त्यांच्या साथीला आहे ते दुसरे अमोल सर आहेत, अमोल भोजने सर. त्यांच्या मात्र 7 धावेवरती मैदानामध्ये चाललेलं आहे ते नॉन स्ट्राईक वरून अमोल भोजने सरांचं. आणि अमोल कुंभार सरांचा आज वाढदिवस आहे. निश्चितच या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडू हवेत आहे. 2-3 खेळाडू दुम दबाके भागो. मैदानामधलं दृश्य पाहतोय आपण. 1 चेंडू आणि 3 खेळाडू धावत आहेत.
एका शिकारीच्या मागे 3 चित्ते, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 45 धावा आलेले आहेत स्कोअर पटावरती. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेत खेळला जातोय. छलांग मारलेल्या आहे क्षेत्ररक्षकाने, पण चेंडू वरनं गेलेला आहे. वाह 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 वाह, षटकार खटॅक. एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. अमोल कुंभार यांच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त दर्शनीय स्ट्रोक. 25 धावा वैयक्तिक 15 चेंडू मध्ये, 3 चौकार आणि 1 षटकार यामध्ये सामील आहेत. संजय 11 संघाकडून जर बघितलं गेलं तर अमोलजी कुंभार आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानामध्ये दर्शकांसाठी, स्वतःसाठी, टीमसाठी, तमाम प्रेक्षकांनी आज उपस्थिती नोंदवली. लाईट गेल्यामुळे थोडेसे प्रेक्षक माता भगिनीही आज मात्र खूप मोठ्या प्रमाणात आल्या होत्या, कारण लाईट गेल्यामुळे वापस गेलेले आहेत. पण यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये, आणि इथं मिस फिल्डिंग होते. 1 बाउंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर उसळी मारतोय. जवळजवळ मला वाटतं या चौकाराने धावसंख्येची जी बाजू आहे, आकडेवारी आहे, ती मात्र वाढते. लक्ष्मण असा दक्षीय खेळाडू आहे की त्याच्याकडून अशी चूक होणं म्हणजे थोडीशी मोठी बातमी आहे, कारण लक्ष्मण ज्यावेळेस चेंडूचा टप्पा खातो त्यावेळेसच छलांग मारतोय आणि त्या गडबडीमध्ये चेंडू बाहेर उसळी मारून जातोय. या जयसिंगपूरमध्ये अनुभवी खेळाडू म्हणूनही लक्ष्मण सरांना ओळखलं जातं. पाहूया पुढचा चेंडू विकास. यावेळेस मात्र ऑफसाईडला खेळला जातोय. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कंटिन्यू क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बघितलं गेलं तर कदाचित एखाद्या वेळेस लेफ्टी फलंदाजाला ऑफसाईडचा खेळाडू काढला जातो, नाहीतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कंटिन्यू क्रिकेटमध्ये खेळाडू कॅचच्या पोझिशनमध्ये हे 2 खेळाडू मात्र फिक्स. एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल. एक खेळाडू मात्र पाहतो विकासचा पुढचा चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत, 5वा चेंडू येतोय तो म्हणजे विकासचा. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आखून टप्प्याचा सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. लक्ष्मण पुन्हा चेंडूवरती येत आहे, चेंडू फील्ड केलेला आहे. आता मात्र चूक होणार नाही. एक चूक ती मात्र चौकाराने महागात पडली आणि येतोय शेवटचा चेंडू या षटकामधला संजय 11 संघासाठी. 57 धावा आलेले आहेत स्कोर पटावरती. अमोल कुंभार स्ट्राईक वरती 30 धावा खेळत आहेत, वैयक्तिक 30 धावा 17 चेंडू मध्ये. विकास पुन्हा यशस्वी होणार का या चेंडूवरती, की अमोल सर होतील? मात्र आखू टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पंच केलेला आहे. चेंडू जातो कव्हर पॉइंट कडे. क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट त्या दिशेला आहे. लक्ष्मण चेंडू मात्र येतोय त्या दिशेने धावत आहेत. आणि इथं पाहिलं गेलं तर पंचांनी मला निकाल दिलेला आहे की 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संजय 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 58 धावा. अमोल कुंभार सर जवळजवळ मला वाटतं 18 चेंडू मध्ये 31 धावा आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी एक मोठी पारी मैदानात 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या दिशेने. जर बघितलं गेलं तर तमाम प्रेक्षक अजूनही सामन्याचा आनंद घेत आहेत. मान्यवर बसलेले आहेत, कमिटीचे कार्याध्यक्ष बसलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत केलं पाहिजे. कारण तुम्ही थांबलात म्हणून हा सामन्याला रंग येतो. प्रेक्षक पुन्हा एकदा कुठेतरी मैदानामध्ये एक चांगली मॅच व्हावी याच्याकडे लक्ष सर्वांचं. वाह, यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळला जातोय. गॅप मधून चेंडू जातोय सरळ. बम 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 चिक बम षटकार खटॅक. मोठा फटका. 64 धावा येत आहेत स्कोर पटावरती. 6व्या षटकामध्ये आगमन केलेलं आहे अनिल शिंगाडे. वैयक्तिक दुसरं षटक संघाचं. हे जवळजवळ 6वं षटक. 1 विकेट 17 धावा आणि षटक क्रमांक 2 वैयक्तिक अनिल शिंगाडे. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न थोडासा फसतोय, पण चेंडू जातोय लॉंग द कार्पेट थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक तिथं आहे. मॅन लाईन्स फिल्डिंगचा नजारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र अमोल कुंभार सरांनी 1 धाव घेतलेले. 38 धावा 20 चेंडू मध्ये.
65 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती संजय 11 संघाच्या. थोडीशी अपील, गॅप मध्ये जातोय चेंडू, मिस फिल्डिंग, करारा स्ट्रोक, गोल्डन जुबली, लॉलीपॉप चौका, ग्राउंड इज अ ब्रिलियंट. 4 धावा, खटॅक. यावेळेस पाहतोय आपण 6व्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला फलंदाजाने. यावेळेस लॉंग ऑफला खेळला जातोय, ग्राउंड शॉट आहे. लॉंग ऑफचा खेळाडू पुढे येतोय, चांगला थ्रो केला जातोय, मात्र निश्चित 1 धाव या धावेवरती समाधान मानावं लागतंय. 70 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या. 70 धावा म्हणजे 2 चेंडू अजून या षटकातले शिल्लक आहेत. प्रति अजून 2 षटक म्हणजे जवळजवळ 4 ते 4.5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण व्हायला पाहिजे. यावेळेस मात्र लेग साईडला हवेत काही काळ चेंडू टर्न होतो इकडच्या तिकडं, रेंज बदललेले आहे चेंडूने. चेंडू गेलाय सरळ सरळ लॉंग लेगच्या दिशेमध्ये, तिथं मात्र शतरक्षक जातोय, चेंडू उचलतो तोपर्यंत फलंदाजाने आपली कामगिरी पूर्ण केलेली आहे. 2 धावा काढलेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. 72 धावा, 1 विकेट. 6वं षटक मैदानामध्ये संजय 11 संघासाठी. अनिल शिंगाडे आपल्या वैयक्तिक खात्यामधून 25 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा खर्च करत आहेत. 1 विकेट मात्र त्यांच्या खात्यावरती जमा आहे. कुठल्या स्पॉटवरती चेंडू टप्पा खातोय, ऑफस्टिकच्या डोक्यावरती चेंडू एसटी रक्षकाने गॅदर केलेला आहे. पंचांचा निकाल येतोय की षटक संपलेला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये जातोय आपण 72 धावेकडे. म्हणजे अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ 100च्या आसपास धावसंख्या होऊ शकते संजय 11 संघाची. 40 धावेवरती खेळत आहेत अमोल कुंभार 22 चेंडूमध्ये. एक अतिशय आक्रमक पारी आज अमोल सरांची. एक वाढदिवस आहे आणि वाढदिवस सरप्राईज म्हणून आपल्या चाहत्यांना एक अर्धशतक देण्याची अपेक्षा. आज मात्र त्यांच्या बॅटमधून निश्चित वाट पाहत आहेत प्रेक्षक की अर्धशतक शतक पूर्ण होईल याची अपेक्षा मात्र मैदानातून. 72 धावा आलेल्या आहेत संघाच्या, संजय 11 संघाच्या. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला, परिवर्तन केलंय. गोलंदाजीकडे मला वाटतं गोलंदाजीच्या मार्किंग वरती गेलेले आहेत विकास सर. पुन्हा कंटिन्यू गोलंदाजी आणि पलीकडच्या षटकामध्येही विकास सरांची गोलंदाजी होती. याही षटकामध्ये गोलंदाजी विकास सरांची आहे. तर कंटिन्यू गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही. पुढील चेंडू येतो आहे. यावेळेस मात्र चेंडू येतोय ऑफस्टिकच्या जवळून. लाईन लेनचा चेंडू आहे, थोडासा बाहेर आहे, पण बॅट्समॅनने तो चेंडू सोडून दिलेला आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि या स्पर्धेचा संकल्प आहे 1 चेंडू जरी निर्धाव गेला तर 1 झाड लावायचं. महाराष्ट्र क्रिकेटला असं कधी होतं तर जिथं कुठंतरी या ध्यास घेतला जातो. वाह, सुंदर चेंडू, ग्राउंड शॉट आहे 30 पावलाच्या आतमध्ये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपण ध्यास घेतो की संकल्प करावा लागतो मनामध्ये आणि तो ध्यास घ्यायचा, ही गोष्ट झाली पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून एखादा जरी चेंडू निर्धाव गेला तरी ते झाड लागलं जाईल आणि त्याचं पर्यावरण होईल आणि त्यासाठी आपल्याला बसण्यासाठी सावली, ज्या श्वासामध्ये पर्यावरण मिक्स आहे ते आपल्यापर्यंत पोहोचल. वाव, यावेळेस मात्र जोरदार फटका, जोरदार हिट, टॉपपेचचा क्रॉस किनारा झेल सोडून दिलेला आहे. दिवाळीचा लाडू हातामध्ये आला आणि तो बी सुटला हातातनं. खटॅक. यावेळेस मगाशी मी कांबळे सरांकडे जातो जरा. कांबळे सरांनी झेल सोडला आणि मैदानामध्ये मॅच खटॅक झाली. आणि कांबळे सर बोलण्यासाठी मात्र इतके उत्कृष्ट. महेशजी कलगोडी साहेबांच्या शेजारी बसलेले आहेत ते. चर्चा चालू आहे. खोल टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला सिलिमिडॉनच्या दिशेमध्ये फील्ड केला जातो आणि दरम्यान या चेंडूवरती मात्र दोन्ही फलंदाजांनी विचार केलाय की धावसंख्या घ्यायची नाही. तर जातोय आपण 7व्या षटकामध्ये. अमोल कुंभार साहेब गेलेले 41 धावेवरती नॉन स्ट्राईक वरती खेळतात. 23 चेंडूमध्ये 41 धावा. क्या बात आहे, काय पारी असेल. एक सुपर पारी मैदानामध्ये पाहतोय आपण. अर्धशतक पूर्ण होणार का आज वाढदिवसाच्या निमित्ताने.
विकासचा पुढचा चेंडू, संघाचा विकास, स्वतःचं नाव विकास आणि धावसंख्येचाही विकास गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र बॅट वरती सरळ चेंडू येतोय, पूर्ण शरीर तलवारीच्या मापात वाकवलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळला जातोय. एक येतोय दर्शनीय जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चा थरारक षटकार, खटॅक. जेपीएल प्रीमियर लीग 2025 चा 80 धावा झालेल्या आहेत संजय 11 संघाच्या. निश्चित यावेळेस मात्र पंच केलेला चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर पॉइंटला. लक्ष्मण मात्र तिकडे दक्षिणीय खेळाडू आहेत, अनुभव आहे, लखप आहे, नजर आहे. षटक संपतंय, 7 षटक 1 विकेट 81 धावा. जातोय आपण 41 धावेवरती अमोल साहेबांकडे. अमोल साहेबांनी 23 चेंडू मध्ये जवळजवळ अमोल कुंभार यांच्या खात्यामध्ये 41 धावा, त्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकार. 23 चेंडू 41 धावा, एक दर्शनीय पारी. सर्व गुण संपन्न मैदानामध्ये प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येणार का, अर्धशतक होणार का, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या 81 झालेली आहे. 100च्या आसपास होऊ शकते, कमी जास्ती. यावेळेस पाहतोय आपण मैदान सजलेलं आहे. फाईन लेग म्हणलं तर गॅप मोकळाच आहे, थोडासा शॉर्ट फाईन लेग म्हणजे लॉंग लेग. क्रॉस लाईन मध्ये बघितलं गेलं तर स्लिपच्या पाठीमागे गेलं तर एक डीप थर्ड मॅन लांब आहे, पर गली स्लिप या जागेवरती एक खेळाडू आहे. पाठीमाग स्लिपच्या जागेवरती लेग स्लिप म्हणलं जातं, थोडासा पाठीमाग आहे. आणि ऑनसाइडचं जे फिल्डिंग पेजचं जो रिकाम जे मैदान आहे ते पाहतो, एक आहे लॉंग ऑनला क्रॉस लाईन मध्ये आणि डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे कॅचच्या पोझिशन मध्ये. स्ट्रेट लाईनचा जो गॅप आहे तो पूर्ण मोकळाच आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप क्रॉस लाईन एक्स्ट्रा कव्हर. पॉइंट स्क्वेअर पॉइंटला एक खेळाडू. यावेळेस आपटलेला चेंडू लॉंग ऑन एरियामध्ये पूर्ण होतोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं एका धावेवरती. आणि असं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर कॅप्टनच्या गालावरती गुलाबाची कळी येते. हा, खेळाडू इन्व्हॉल्व आहेत क्रिकेटमध्ये, लक्ष असतं सर्वांचं. पण सुटल्यानंतर मात्र गुस्ताकी मैदानामध्ये, काहीतरी गुस्ताकी मैदानामध्ये. येतोय आपण मनोज चौगुले. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू लेट आलेला आहे, सरळ स्ट्रेट लाईन मध्ये लॉंग ऑफला चेंडू जातोय, थोडा क्रॉस होतोय चेंडू. धावसंख्या एका दुक्कात 1 तेरी 1 मेरी 83 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि अर्धशतक अमोल कुंभार यांचं पूर्ण होईल का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 24 चेंडू 42 धावा. अमोल सर मैदानात अजून आहेत अवेलेबल. यावेळेस पाहतोय आपण मिड विकेट काउ कॉर्नर, लॉंग द कार्पेट, ग्राउंड शॉट, असं बरंच काही क्रिकेटमध्ये सर. आपण क्रिकेटला धरू ना, क्रिकेटला सोडून नाही. कुठल्याही तुम्ही चेंडूला कुठल्याही स्ट्रोकला वेगवेगळं नाव देऊ शकता, तसं नाही. जे काय एरिया आहे ते मात्र फिक्स क्रिकेटसाठी असतं. 1 विकेट 84 धावा. शेवटचं षटक 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. मनोज चौगुले पुढील चेंडूसाठी तयार. हुनहार गोलंदाज, युवा खेळाडू. यावेळेस टप्प्यामध्ये चेंजिंग केलेलं आहे. 1 बाउन्स खेळाडूच्या हातात येतो लॉंग ऑनला चेंडू. एक धाव मात्र काय रोखू शकणार नाहीत. एका दुक्का मात्र चालूच आहे, मैदान चालूच आहे. ठेंबे ठेंबे तळे साचे. एका एका पावसाच्या थेंबाने तळे भरून येते आणि इकडे मात्र धावसंख्या 85 वरती जाऊन पोहोचते. 85 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मनोज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू अकोट टप्प्याचा मिड विकेटच्या हवेत येतोय. मिड विकेटचा खेळाडू पुढे येताना एक सुरेख झेल टिपला जातोय. बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा खेळाडू. या जोडीमध्ये जवळजवळ मोठी पार्टनरशिप होता रोखलेली आहे आणि
सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला आपल्याला. आता जर बघितलं तर अमोल यातला एक अमोल मात्र पॅव्हेलियन कडे निघालेले आहेत. आणि अमोल सरांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये एक दुसरा होनहार फलंदाज येत आहेत. युवा खेळाडूंचाही भरणा आहे, त्यातमध्ये अनुभवी खेळाडूंचाही भरणा आहे. आणि त्या पलीकडे या पिढीमध्ये ज्यावेळेस आपण भविष्यात लहान क्रिकेटपटूंमध्ये क्रिकेट बघणार आहोत असे खेळाडू पण या मैदानामध्ये खेळून गेलेले आहेत. यावेळेस मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे जातोय. डीप लाईनचा खेळाडू पुढे येतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी थ्रो केलेल्या धावचीची संधी, पंचांचा निकाल आउट. एक धाव आणि आउट. शेवटच्या चेंडूला क्षणाला काय काय होईल काय सांगता येत नाही. तर आमचे धावसंख्या काउंट करत आहेत आमचे सहकारी मित्र गुणलेखक आमच्या शेजारी महेश सर बसलेले आहेत. अतिशय चांगल्या क्वालिटीचे आपल्या या मैदानावर ते स्कोरर पण आहेत, अनुमानर आहेत, प्रेक्षक आहेत. बघितलं तर कमिटी अतिशय उत्सुक आहे. त्यानंतर आदरणीय सर्व बसलेल्या आमच्या व्यासपीठावरती क्रिकेट कमिटीचे सर्वा 43 धावा मैदानामध्ये नॉट आउट. अमोल कुंभार 25 चेंडूमध्ये 43 धावा, 4 चौकार 2 षटकार. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 86 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 87 धावेचं टार्गेट संजय 11 संघाने रणवीर स्पोर्ट या संघासमोर ठेवलेला आहे सन्मानाने. आणि हा सामना तुम्हाला सांगतो सगळ्यात जबरदस्त होणार, यात काही वादच नाही. 86 आणि 87 धावेचा सामना होणार. तुमच्या लक्षात राहील आजचे सामने काय व्हायला लागले ते, कारण आजचे जसे सामने झाले तसे उद्या होतील का याची अपेक्षा. आजच्या या सामन्यासाठी 4 षटकाचं समालोचन आम्ही आमचे महेशजी साहेब आणि मी पांडुरंग महाराज आंधळे पंढरपूरहून आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे या स्पर्धेसाठी. आम्हाला जेवढं देता येईल तेवढं या स्पर्धेसाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. राहिलेलं मात्र तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू. कशाही परिस्थितीमध्ये सामने अतिशय उत्कृष्ट होतात बरं का, जबरदस्त. खेळाडू बी कॉपरेट करत आहेत. सर्वांनी सहकार्य केलं तर हा चला या मैदानामध्ये शेवटचा सामना आहे. 12वा खेळाडू या नाही तर पॅनल्टी दिली जाईल बरं का बॉस. रणवीर संघाचे 12वे खेळाडू 12th मॅन कम हिअर कॉमेंट्री बॉक्स. इंग्लिश बोलायला शिकलो मी पण आता. चला 12वा खेळाडू काय होतंय सर, रणवीर संघाचे 12वे खेळाडू येत आहेत का. आणि जशी काय शिस्त बघा महेश सर, आपण पाहतो IPL मध्ये म्हणा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघामध्ये कशी शिस्त. खरंच आनंद वाटतो की अशा खेळाडूंना पाहताना. कुठेतरी आमचे सहकारी मित्र असतील, कुठेतरी एक लाईनअप आणि त्या लाईनअपच्या दिशेने मैदानात येताना असं वाटतं की आपण कुठेतरी 10-12 वर्षाच्या पलीकडे जातोय, म्हणजे आठवणीच्या स्वप्नामध्ये जातोय. झोपेमध्ये जे स्वप्न आपण पाहतो ते तेवढंच असतं बरं का. सकाळी उठून बघितलं की झोपेमध्ये आम्ही 4-5 बंगले बांधलेले असतात आणि ते सकाळी उठले की बंगले पडलेले असतात. म्हणजे हे झोपेतलं स्वप्न. म्हणजे असं आम्ही 10-12 वर्षाच्या पाठीमागे जातो, 10 वर्षाच्या वयात जातो. तर आम्हाला ही कॉमेंट्री करण्याची संधी मिळते सर. तर यानंतर एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आपले महेशजी यांच्याकडे मी माईक देणार आहे. तर यानंतर समालोचन ते करतील. धन्यवाद महेशजी. काय वाटतं की सर या धावेचा जो सामना असेल तो इतका उत्कृष्ट होतो की कारण 80, 86, 85 धावेचा सामना खरंच या मैदानाला अतिशय उत्कृष्ट होतो. एक 2-3 धावेचा फरक पडतो, 5-4 धावेचा. पण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये JPL मध्ये बघितलेले सामने सगळे 85, 90, 80, 85 धावेचे सामने इतके वंडरफुल झालेले आहेत. त्यामधला हा एक सामना मैदानात आहे. जातोय सरळ आमच्या सहयोगी साथीदारांकडे
महेशजी साहेबांकडे. धन्यवाद सर. धन्यवाद. आम्ही विनंती करतोय रणवीर स्पोर्ट्स, आम्ही वारंवार आपल्याला विनंती करतोय, आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. ऑनलाईन स्कोअर चालू आहेत आपले. आपण जर संयोजकांना सहकार्य केलं तर हे संपूर्ण समालोचन, हे प्रसारण अतिशय सहजगत्या जगभरातल्या मराठी माणसांच्या पर्यंत पोहोचण्यामध्ये सहकार्य होईल. आपण रणवीर स्पोर्ट्सने कृपया आम्हाला संयोजकांना सहकार्य करावं. 48 चेंडूमध्ये 87 धावांची आवश्यकता आहे. अमोल कुंभार, अमोल भुजने या मान्यवर नामांकित फलंदाजांची फलंदाजीमुळे सजलेली ही फलंदाजी 86 धावांची आणि आता 87 धावांचं आव्हान घेऊन रणवीरचा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये 87 धावांची आवश्यकता आहे. आम्ही विशेष आभारी आहोत त्या प्रेक्षकांचं. मैदानामध्ये संपूर्णपणे विद्युत पुरवठा खंडित असताना सुद्धा ज्या मान्यवर प्रेक्षकांनी जागा सोडली नाही, संयोजकांच्यावर विश्वास दाखवून ठेवला, त्या प्रेक्षकांच्या पाठबळावरतीच क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर एवढं भव्य दिव्य शिवधनुष्य पेलून आणखीन एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल या अपेक्षेनं आपण थांबलात. निश्चितच खेळाडू सुद्धा आपल्या या विश्वासाला सार्थ ठरतील. सामना सुरू होतोय. आणि विजय कांबळे आणि लक्ष्मण पड्यार या जोडीने सुरुवात केलेली आहे. ती षटकाराने डावाचा शुभारंभ होतोय. तो षटकाराने 87 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, अर्थात आपला आक्रमक मनोदय विजय कांबळे यांनी एका चेंडूमध्ये 6 धावा, 600च्या स्ट्राईक रेटने ते खेळतायत. आणि झेलबादचं अपील केलं जात आहे सर्व खेळाडूंच्याकडून. गोलंदाज आहे तो अमोल सुभाष भोजने. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान झालेली आहे. 46 चेंडूमध्ये 81 धावांची आवश्यकता आहे. रात्रीचे 12:19 झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर थेट हातात जातोय. तो मिड विकेटला बाद होलेला ऋषिकेशच्या हातामध्ये हा झेल जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर टिकून, कारण त्या बाजूला जो क्षेत्ररक्षण करतोय त्याच्या डोळ्यावरती सरळ प्रखर असा विद्युत झोत येतोय. तेवढ्या कमी कालावधीमध्ये सुद्धा चेंडूवरची नजर न हटवता फलंदाजाला बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळतंय. ते यशरक्षक ऋषिकेशमुळे बाद होतोय. पहिला फलंदाज 3 चेंडूमध्ये 1 बाद 6 अशी धाव होत्या रणवीर सुपर किंग्स या संघाची. मैदानामध्ये 4 उंच मनोरे उभा केलेले आहेत आणि त्या मनोऱ्यांच्यावर विद्युत झोत आहेत आणि त्याच्या माध्यमातून रात्रीचा दिवस केला जातोय. मैदानामध्ये फक्त चंद्र दिसतोय. चंद्राने आपल्या आता दिशा सुद्धा बदललेली आहे आणि आता सामन्याची दिशा बदलण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला येतोय तो उदय कलगुडगी. आणि चेंडू उंच हवेत आहे. अमोल भोजने चेंडूच्या खाली आहेत. 8 खेळाडू जवळपास येत आहेत आणि हा उदय आपल्या संघासाठी रात्रीच्या अंधारामध्ये विजयाचा उदय करण्यासाठी आलेला खेळाडू आल्या पावले परत जातोय. धाव संख्या होती ती 2 बाद 6. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अमोल भोजने आणि त्यांचे सर्व संघ सहकारी अमोल कुंभार, अमोल भोजने आणि सर्व खेळाडू हे जे अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवाचे बोल देतात आपल्या सर्व संघ सहकार्यांना. मैदानामध्ये सर्व खेळाडू गोलाकार पद्धतीने उभा राहत आहेत. आणि याच्या अगोदर आपण उल्लेख केला होता 2003च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघ ज्यावेळी सुरुवातीचे काही सामने हारला होता, तर सचिन तेंडुलकर साहेब, भारतरत्न सचिनजी आणि जॉन राईट यांनी सर्व खेळाडूंना एकत्रित करून एकामेकांच्या खांद्यावरती हात ठेवून अनुभवाचे प्रेरणेचे 4 शब्द सुनावले आणि त्याच्यानंतर सर्व संघ एकत्रित भावनेने खेळला आणि तो संघ त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला. त्या 2003च्या आठवणीनंतर आपण 22 वर्ष पुढे येतोय. 2025 मध्ये 2 बाद 6 अशी अवस्था आहे रणवीर सुपर किंग्स संघाची. आणि मैदानामध्ये तापमान कमालीचं कमी झालेलं आहे. तेवढ्या गारठ्यामध्ये सुद्धा जे प्रेक्षक उपस्थित आहेत, आपलं निश्चितच क्रिकेटवरील प्रेम, मैदानामधील हा प्रेमाचा गारवा या ठिकाणी वाढवतोय. आणि बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा प्रयत्न, हॅट्रिक चुकते. आणि अमोल भुजने अतिशय अनुभवी असे खेळाडू
आपला अनुभव पणाला लावून या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी सर्व संघ सहकाऱ्यांच्या मध्ये एक जिन्सीपणा आणून खेळतायत. मनोज चौगुले आणि लक्ष्मण पडियार दोन्ही खेळाडू 0 धावसंख्येवरती आहेत. अक्रॉस द लाईन मनोजने खेळलेला फटका फाईन लेगला एका धावेसाठी फलंदाज पळताय. चेंडू सुटतोय मात्र कुठलाही अतिरिक्त फायदा नाही. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या झालेली आहे ती 2-7. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 87 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या येते 7-42 चेंडूमध्ये 80 धावांची गरज आहे. जवळपास प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. आज दिवसभरामध्ये 5 सामने झालेत. उद्या दिवसभरामध्ये दुपारी 3 वाजता पहिला सामना चालू होईल. आज हा स्पर्धेतील हा 13वा सामना या ठिकाणी सुरू आहे. उद्या आणखीन 6 सामने होतील. 6 सामने आहेत. आज 5 सामन्यांना सुद्धा आज आपण 12:23 हा 5वा सामना खेळतोय. उद्या एक अतिरिक्त सामना असणार आहे. तर सर्व संघ सहकार्यांना संघ नायकांना विनंती आहे उद्या नाणेफेक झाल्या क्षणी सर्व संघ नायकांनी आपला निर्णय त्वरित संयोजकांना कळवायचा आहे. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता मनोज चौगुले 2 चेंडूमध्ये एका धावसंख्येवरती खेळणारा हा फलंदाज सामोरा जातोय. आणि पहिला चेंडू वाईट. अमोल कुंभार आज त्यांचा वाढदिवस आहे. जयसिंगपूर नगर परिषद मध्ये जल विभागामध्ये कार्यरत असलेले अमोल कुंभार बॅटचं पाणी दाखवण्यासाठी अतिशय कायम तत्पर असतात. आणि हा ऑफ ब्रेक जवळपास निर्धाव जाणारा प्रत्येक चेंडू मैदानामध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडू टाळ्या वाजवून आपल्या संघ सहकार्याचं गोलंदाजाचं कौतुक करतायत. आणि चेंडू हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि हा सरळ तिसरा फलंदाज झेल बाद होतोय. आणि 87 धावांचा जो काही पाठला करायचा त्याचा दबाव दिसतोय तो रणवीर सुपर किंगच्या आघाडीच्या फलंदाजांच्या वरती. धावसंख्या होते ते 3-8. अतिशय नाजूक अवस्थेमध्ये रणवीर सुपर किंगचा संघ. पण याच्यामध्ये मागचा संघ सुद्धा होता देवदास पडियार आणि त्यांचा संघ अतिशय नाजूक अवस्थेत असताना सुद्धा थरारक अशी झुंज त्यांनी दिली. आणि अजून सुद्धा रणवीर सुपर किंग साठी जे प्रेक्षक आहेत जे दर्जेदार क्रिकेट खेळण्यास दर्जेदार क्रिकेट पाहण्यास उत्सुक आहेत अशा प्रेक्षकांची विनंती सुद्धा अशी अपेक्षा असेल की जोराचा प्रतिहल्ला जोराचा प्रतिकार रणवीर सुपर किंग संघाकडून होऊ शकेल. लक्ष्मण पडियार यांना साथ देण्यासाठी आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीस येतोय तो. लखन गोसावी. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय तो थर्ड मॅनला. एक धाव पूर्ण केली जाते ती धाव संख्या झालेली आहे 3-9. आणि अमोल कुंभार चेंडू उंच हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ लॉंग ऑफ सीमारेषेवर. एक टप्प्यानंतर चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. आणि या 4 धावा संघाची धाव संख्या होते 3-13. ETV मराठीवरती साधारणतः 2012च्या सुमारास 3-13 पिंपळझाड नावाची अतिशय विनोदी मालिका लागत होती. त्या मालिकेची आठवण झालेली आहे. 3-13. आणि पुन्हा एकदा बॅकफुटचा फटका. चेंडू जातोय दुसरा डे बॅकवर्ड पॉइंटला. एका दिवसासाठी फलंदाज पळतोय दुसऱ्या दिवसासाठी कॉल आहे. दुसऱ्या धाव डावखुरा गोल क्षेत्ररक्षकाकडून फेक येऊ पर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावा अतिशय मौल्यवान आत्मविश्वास वाढवणाऱ्या रणवीर सुपर किंग संघाच्या धावसंख्या होती ती 3-15. झी थांबा सर.
एक बॉल राहिले सर. पुन्हा एकदा बॅकफुटरचा सुरेख फटका, अतिशय क्लासिकल असा फटका आणि पुन्हा एकदा डावखुरा क्षेत्ररक्षक आणि या दरम्यान दुसऱ्या दृष्टीपर्यंत पळतो धावत करायची संधी आणि हा पंचाने निर्णय दिलाय. फलंदाज बाद, बाद झालेला चौथा फलंदाज. 3-13 वरून धावसंख्या होती ती. 4 बाद 16, 4 बाद 16. थ्रो फेकला होता पवनने. आणि पंचांचा DRS चा निर्णय. धावबासाठी DRS घेतलेला आहे. आणि पंच साहिल मोमेन आता DRS चा निर्णय देतील. - 2012च्या सुमारास आउट, फलंदाज बाद. 3 बाद 13 वरून धावसंख्या येते 4 बाद 16. नवीन फलंदाज आता मैदानात येतोय. मगाशी 3 बाद 13 अशी धावसंख्या असताना आपण एक उल्लेख केला होता. 3-13 पिंपळझाड नावाची एक मालिका होती 2012च्या सुमारास. इनाडू टीव्ही, त्या नावा ETV अर्थात इनाडू टीव्ही. इनाडू हा तेलुगू शब्द आहे. इनाडूचा अर्थ सकाळ. आणि त्या मालिकेने सिद्धार्थ जाधव यांना प्रथमतः संधी दिली होती. आणि हा 3-13 ज्यावेळेला तो स्कोर झाला त्यावेळेला ती आठवण झाली. 4 बाद 16 अशी धावसंख्या होती. 2 षटकांच्या अखेरीस 36 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. रणवीर सुपर किंग्स, खरोखरच त्यांच्यामध्ये सुपर किंग्स होण्याची क्षमता आहे, पण त्यांनी आपली क्षमता ओळखावी, आपल्या क्षमतेला न्याय द्यावा. आणखीन एक रोमांचकारी सामना पाहायला चांगली संधी आहे. आणि तेवढेच अनुभवी गोलंदाज अमोल भोजने, अमोल कुंभार आणि त्यांचे सर्व संघ सहकारी. आणि आता पवन जो डावखुरा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे एक फलंदाज धावबाद सुद्धा झालेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संजय रणवीर सुपर किंग्स मध्ये संजय एरकल, संजय 11 मध्ये संजय एरकल हे संघ मालक स्वतः खेळतायत. दरम्यान चेंडूची गती कमी करून टाकलेला हा चेंडू. 2 चेंडू झालेले त्या तिसऱ्या षटकातील धावसंख्या स्थिरावलेली आहे. 4 बाद 20. आणि पुन्हा हा चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक चेंडूवरती येतो. या दरम्यान 1 धाव पूर्ण केले फलंदाजांनी. आणि खेळाडूंचं वय वाढलेलं आहे. थोडस त्यांना त्यांची शारीरिक हालचाल थोडीशी मंदावलेली. अनिल इरकल, संजय इरकल हे दोन्ही बंधुराज एकाच संघामधून खेळतायत. धावसंख्या येते 4 बाद 21. विजयासाठी 33 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, खेळलाय तो एका धावेसाठी. मैदानामध्ये काही पाळीव प्राणी दिसत आहेत. या दरम्यान षटक तिसरं चालू आहे आणि धावसंख्या येते 4 बाद 22. 32 चेंडूमध्ये 65 धावा. आणि इतका चेंडूचा वेग कमी कराल तितक्या वेगाने त्याच्यावरती जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सरळ MSABच्या कंपाऊंड वॉलच्या दिशेने 6 धावांसाठी आणि धावसंख्या होती ती 4 बाद 28. 31 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. एखाद दुसरा षटकार या सामन्याचं संपूर्ण जे समीकरण आहे, आवश्यक धावगती आहे, आवश्यक धावांचा वेग आहे, त्याच्यावरती सुद्धा परिणाम करू शकतो. अतिशय सामना सहज चालू असं वाटत असतानाच अमोल भोजनेंचा हा स्लोअर चेंडू सरळ फिरकावून दिला जातोय. तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
ज्या मान्यवर प्रेक्षकांनी चेंडू परत दिला त्यांचे संयोजन समितीच्या वतीने विशेष आभार. 31 चेंडूमध्ये 59 धावा आणि हा फटका सरळ खेळला येतो मिड विकेटला पवन जवळ आणि हा त्या डावखोऱ्या क्षेत्ररक्षकाची फेक येऊपर्यंत एकच धाव मिळते. षटक संपतंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 4 बाद 29. 30 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. जवळपास प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखावी लागणार आहे रणवीर सुपर किंग्स संघासाठी. फार मोठा अतिशय आपण T20च्या जमान्यात होता तर अतिशय कठीण असं कुठलीही गोष्ट नाही आहे. आणि गोलंदाजीचं बार बहुधा अक्षय साने 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 जवळून चेंडू सुटतोय. चेंडू दिला जातो परत. अक्षय साने 15 नंबरची जर्सी. उजव्या हाताने डाव्या हाताने दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकणारा हा सव्यसाची खेळाडू. जो खेळाडू उजवा हात आणि डावा हात वापरू शकतो त्याला संस्कृत भाषेमध्ये जी व्यक्ती दोन्ही हातांचा वापर करू शकते ती व्यक्ती अतिशय बुद्धिमान समजली जाते. आता अनिल इरकल हे गोलंदाजीला आहेत. संजय इरकल हे संघ मालक आहेत. संघचं नेतृत्व मैदानामध्ये स्वतः उपस्थित राहून करताय. डावातल्या 4थ्या षटकासाठी अनिल इरकल गोलंदाजीला येत आहे. त्यांच्या समोर आहे तो रोहित आणि रोहितने स्टीव्हन स्मिथ स्टाईल मध्ये हा चेंडू बॅट 2 वेळा हवेत घेतली आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडू भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या साहाय्याने 29-52 असं समीकरण होतं विजयासाठीचं. 4 बाद 35 रणवीर सुपर किंग्स या संघाची धावसंख्या होते. रोहित स्टान्स स्वीकारल्यानंतर स्टान्स मध्ये पवित्रा घेतल्यानंतर 2 वेळा बॅट वर खाली करतोय. 1 2 आणि चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न फाईन लेगला मात्र चेंडू जातोय तो व्हाईटच्या स्वरूपामध्ये. आणि अशा रीतीने व्हाईट चेंडूवरती पळून काढलेली एक धाव म्हणजे 2 धावा मिळत आहेत. बोनस आहे हा रणवीर सुपर किंग साठी. एन केन प्रकारे धावा जमवता येतील तेवढा जमवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. धाव संख्या ती 4 बाद 37 29-50. ही स्पर्धा अशी आहे ज्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळ झालेली आहे. 13 चेंडूमध्ये 50 धावांची खेळ झालेली आहे आणि इथे तर संघाला गरज आहे ती 29-50. पुन्हा एकदा चेंडूला प्रतीक्षा करून सरळ खेळलाय तो अक्षय साने मिड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चार बाद 38. चेंडू उंच वरून खेळायचा प्रयत्न ऑन साइडला. हा जर फटका बसला असता तर निश्चितच काहीतरी आक्रमक असं पाहता आलं असतं. पण 4 बाद 38 धावसंख्या स्थिरावलेली आहे. रोहित खेळतोय 7 चेंडूमध्ये 1 चौकार 2 षटकांच्या साहाय्याने 18 धावसंख्येवर. लक्ष्मण पड्यार 5 चेंडू 9 धावसंख्येवर 1 चौकाराच्या साहाय्याने. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये 9 चेंडूत 22 धावांची भागीदारी झालेली आहे. आणि हा षटकातील आणखीन एक चेंडू सीमारेषेबाहेर जातोय तो 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 4 बाद 44. चार बाद 44. 8 चेंडूमध्ये 24 वर ते पोहोचतोय तो रोहित. आणि रोहित असा हा फटका. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. 26 चेंडूमध्ये 43. आता थोडासा सामना आवाक्यात आलाय रणवीर सुपर किंगच्या जेव्हा जेव येतोय. आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले असले तरी सुद्धा. आणि चेंडू खेळलाय पुन्हा एकदा मिड विकेटला. एका धावेसाठी चेंडू सुटतोय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतोय मात्र निर्णय बदलला. आणि आता प्रत्येक पडलेला चेंडू चेअरअप करतायत रणवीरचे सर्व खेळाडू. आपल्या संघ सहकार्यानं 4 बाद 45 25-42. 25 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेतून पोहोचलो. रात्रीची वेळ आहे. 12:37 मिनिटं झालेली आहेत. आणि हा जेल अक्रॉस लाईन खेळायच्या प्रयत्नामध्ये लॉलीपॉप दिला जातोय तो फाईन लेगला. 5वा फलंदाज बाद होतोय. 5 बाद 45 अशी अवस्था होते. आणि आता 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. रात्रीचा थरार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय.
आणि गेल्या 4 दिवसामध्ये आपल्या भारतीय लोकांना रात्रीचा थरार पाहायची एक सवय लागलेली दिसते. आज सुद्धा आपण 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. रात्रीचा थरार पाहणार आहोत. काही होऊ शकतं. 24-42. अक्षय साने आता गोलंदाजीला येतोय. मागील सामन्यामध्ये त्याने एक षटक असं केलं होतं. पहिले 3 चेंडू डाव्या हाताने टाकले आणि दुसरे 3 चेंडू उजव्या हाताने टाकले. आता बघूया तो कोणत्या हाताचा वापर करतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आणि पहिला चेंडू. वेलकम मिस्टर अक्षय. व्हाईटने सुरुवात होते अक्षयच्या गोलंदाजीची. 5 बाद 46. 24 चेंडू 41 धावा. चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू सुटतोय की काय असं जागा बदल असतं. संजय इरकर संघनायक 11 नंबरची जर्सी त्यांच्याजवळ चेंडू गेला होता. चेंडू निर्धाव जातोय. वाईट चेंडूचं जवळपास भरपाई केली जाते ते अक्षयकडून. आज झेल झाला असं तर निश्चितच एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊन परतला असता. आणि चेंडू उंच हवेत आहे. ऋषिकेश पवन आणि हा झेल टिपला जातोय तो पवन कडून. पवनचा हा दुसरा झेल आणि बाद होतोय ज्याच्यावरती संघाचं संपूर्ण डोलारा अवलंबून होता. असा रोहित बाद झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 6 बाद 46. 22 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 26 चेंडूमध्ये 46 धावा करत असताना रणवीर सुपर किंग्सने आपले 6 आघाडीचे फलंदाज हे बाद होऊन तंबूमध्ये परतलेले आहेत. आता 22 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे आणि सामना रोमहर्षक जर व्हायचा असता तर रोहित त्या ठिकाणी असता तर निश्चितच सामन्यामध्ये वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. पण इरकल बंधू भोजने आणि कुंभार, अमोल भोजने, अमोल कुंभार आणि इरकल बंधू आणि सर्व संघ सहकारी एक जिन्सीपणाने संजय प्रेमी 11 संजय 11 ह्या संघ अतिशय जबाबदारीने एक जिन्सीपणानं पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून खेळतोय आणि अवघड परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून खेळणं हे या संघातील काही मान्यवर खेळाडू आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. विनोद माळी नवीन आलेला फलंदाज. चेंडू उंच हवेत आहे अक्षयचा. त्याच्याजवळ चेंडू पडल्यानंतर उंच उडतो. या दरम्यान एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 6 बाद 47. 21 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 4.3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5व्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. विनोद माळी आणि विकास पडियार ही जोडी आता मैदानामध्ये. आणि फुटा चेंडू खेळतोय एक्स्ट्रा कव्हरला एका धावेसाठी आणि अक्षय जवळ चेंडू येतोय. मैदानामध्ये अतिशय शांत वातावरणामध्ये हे संपूर्ण प्रेक्षक हा सामना पाहत आहेत. 12 वाजून 41 मिनिटं झालेले. जवळपास 4 मिनिटं झाले अक्षयची गोलंदाजी सुरू आहे. आणि अक्षयचा हा चेंडू स्वतःच्या वेल स्टान्स मध्ये सरळ भिरकावून दिला तो 6 धावांसाठी. मिडल आणि लेग स्टंपवरचा चेंडू सरळ बॅटने खेळला. सरळ जातोय तो विनोद माळींचा हा षटकार. 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 6 चेंडू बाद 54 अशी धावसंख्या होते. 19 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे रणवीर सुपर किंग्सला. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडासा रोमांच जिवंत होतोय. आणि एखाद दुसरा षटकार या सामन्यामध्ये आणखीन रोमांच निर्माण करू शकतोय. आज दिवसभरामध्ये एखादा सामना 127 धावांचा सामना जर सोडला तर उर्वरित सर्व सामन्यामध्ये कमी धावसंख्या होऊन सुद्धा थरारक सामने झालेत आज सर्व. आणि हा चेंडू बॅकफुटला जाऊन परत. अतिशय कल्पक क्रिकेट विनोद माळी आणि विकास पडियार यांच्याकडून. षटकारानंतर खूप फलंदाजाला अतिशय गोलंदाजाला सन्मान देत त्यांनी या षटकाची समाप्ती केलेली आहे. धावसंख्या आहे
5 षटकांच्या अखेरीस 6 बाद 55 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे रणवीर सुपर किंग्सला साखळी फेरीतील आपल्या आणखीन एक विजय नोंदवण्यासाठी. आणि यापुढील समालोचनासाठी पंढरपूरहून आलेले पांडुरंग महाराज आंधळे. तर नक्कीच धन्यवाद सर. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 55 धावा रणवीर सुपर किंग्स संघाकडे बघितलं गेलं तर एक शानदार विकास सर असतील मैदानामध्ये. त्यानंतर तर आता मात्र येणार ते राजू गोलंदाजीसाठी येत आहेत. त्यांचं पहिलं षटक आहे आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 32 धावेची आवश्यकता आहे. तर जबरदस्त सामना अगदी एका डेंजर मोड मध्ये गेलेला आहे. डेंजर मोड मध्ये ज्यावेळेस या षटकारामुळं सामन्यामधलं जे समीकरण आहे ते मात्र थोडंसं जवळ आलेलं आहे. आणि आता 18 चेंडूमध्ये 32 म्हणजे सोपं बी आहे आणि अवघड आहे. प्रति षटकाला बघितलं तर 11-33 पावणे 11चं जरी रन रेट म्हणलं तरी काय हरकत नाही. थोडंसं पॉईंट इकडे तिकडे. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कड लागते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एखादा जरी चेंडू मिस झाला तरी रणवीर सुपर किंग्स संघाला थोडंसं मला वाटतं कुठंतरी बॅकफुटला जावं लागतंय. पण जातोय संजय 11 संघाकडे. जर 17 चेंडूमध्ये 32 धावा गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र भिरकावलेला चेंडू सरळ मिड विकेटच्या वरनं. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरनं. येतोय हा दमदार षटकार. JPL 2025 चा दमदार षटकार. खटॅक 16 चेंडू आणि 26 धावा. वा. आणि जसं जसं प्रेक्षकात तुम्ही मगाशीच म्हणलात की एखादा दुसरा जर षटकार गेला तर मैदानामध्ये जे काय वातावरण शांत झालेलं आहे ते कधीही मैदानामधलं वातावरण गरम होऊ शकतं. म्हणजे काहीतरी वादळ येण्याच्या अगोदर वातावरण शांत असतं. ते आता बघितलं तुम्ही की या षटकारानंतर ते वातावरण मात्र अगदी उसकटलेलं आहे. 16 चेंडूमध्ये 26 धाव्याची आवश्यकता जिंकण्यासाठी. विनोद माळे बॉल टाका सर. अरे दे तिकडे 8 टाक की बाळा. 8 टाक 8 टाक. 16 चेंडूमध्ये 26 धाव्याची आवश्यकता जिंकण्यासाठी. आमचे डेडी सर मेन पंचांचं काम करत आहेत. लारा सर स्क्वेअर लेग पंचांचं काम करत आहेत. स्ट्राईकवरती खेळताना विनोद आणि विकास. संघाचा विकास होणार. विनोद मैदानामध्ये आहे. सुपर. अजून जर बघितलं तर राजू सर आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र सुपर से ऊपर डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर. या दिशेला खेळून काढलेला चेंडू आहे. आता त्या दिशेला क्षेत्ररक्षण अगदी मजबूत लावलेलं आहे सरजी. 15 चेंडूमध्ये 25 धावा काहीच नाहीये. आणि तसं बघितलं तर भरपूर काही आहे. 0-9 दर्शी तर राजू सरांच्या अंगावरती आहे. अनुभव मैदानामध्ये पणाला लावताना आणि सामना करता विकास. यावेळेस तोय चेंडू अजून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत गॅपमध्ये टोलवलेला आहे. पण मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण मात्र होते 2 धावेसाठी. 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दिशेला जर बघितलं गेलं 14 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. अजूनही सामना संजय 11 संघाच्या आणि समसमान आहे. दोन्ही संघाच्या रणवीर सुपर किंग्स संघाच्याही खांद्यावरती आहे. यावेळेस मात्र गॅप मध्ये टोलवलेला चेंडू आहे. सरळ स्ट्रेट लाईन मध्ये येतोय. 2 खेळाडू येतात. आगे पिछे डाय बाय अगल बगल. 1 आणि 2 धावा. वाव. 13 चेंडू आणि 21. काय सामना होईल मित्रांनो. ना भूतो ना भविष्य. पैसा वसूल. पैसा वसूल. विकास आणि विनोद दोघा जणांची जोडी. यावेळेस बाहेरचा चेंडू छडायचा प्रयत्न. निश्चितच पंतांनी निकाल दिलेला आहे की इथं मात्र षटकाची संगता होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. 6-6-6-6. क्या बात आहे. म्हणजे कोण जिंकणार कोण हारणार. समान सामना जर टाय झाला तर सुपर षटकाचा होणार. म्हणजे दोन्ही संघाला 1-1 ओव्हर दिली जाईल आणि त्यानंतर सुपर षटकाचा सामना. म्हणजे माझ्या अंकावरून मी सांगतो की सर 6 षटक 6 विकेट आणि 66 धावा. 6-6-6-6. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता रणवीर सुपर किंग्स संघाला. यावेळी दोन्ही फलंदाजांनी मात्र खुसफुस केलेले आहे. काय करायचं. अक्षय यांच्याकडे साने सरांकडे गोलंदाजी दिलेली आहे. एक अनुभव आणि अनुभवाची खेळी जर मैदानामध्ये होत असेल तर काय बघण्यासाठी आनंद येईल मित्रांनो.
सांगायचं म्हणलं तर निश्चितच उभे राहिले ते कधीच खाली बसले नाहीत आणि जे गेले ते वापस कधी आले नाहीत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2-3 चेंडू नंतर सांगतो. 12 चेंडू 21 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 21 चा कारण योग आलेला आहे. निश्चितच पाहतोय आपण पुढील चेंडू. अक्षय साने यावेळेस मात्र कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिस फिल्डिंग एक. जरा जरी गलती झाली चुकीला माफी नाही. जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. आणि आपल्या मैदानाचा आपला ड्रोन फिरतोय बघा. आपला ड्रोन जयसिंगपूर मधला सफेद ड्रोन. 11 चेंडू 19. अक्षय साने धावसंख्या. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू बॅटची काढा घेतोय. लेग साईडला चेंडू जातोय. दरम्यान दोन्ही बाजूला खेळाडू आहेत. स्लिप आहे, लेग स्लिप आहे. बघितलं गेलं तर 10 चेंडू मध्ये 18 धावेची आवश्यकता. रंगतदार सामना, पैसा वसूल सामना. क्या बात आहे. दोन्ही गोलंदाजाने फलंदाजाचं कौतुक करावं. इतका मोठा सामना मैदानामध्ये आणून ठेवलेला. 10 चेंडू आणि 18 धावा. असं पाहतोय आपण की निश्चितच स्वप्न कुठेतरी रंगायला लागलेलं आहे. गाढ झोपीमध्ये 5 वाजता मी झोपलोय आणि स्वप्न रंगायला लागलेलं आहे. तसाच सामना मैदानामध्ये 10 चेंडू 18 धावेची आवश्यकता. अक्षय साने यांच्याकडे जबाबदारीची गोलंदाजी. यावेळेस मात्र चुकला जातोय फलंदाज. गोलंदाज फलंदाजावरती हॅवी होतो. यावेळेस मात्र चेंडू येणार आहेत 9 आणि धावसंख्या 18. म्हणजे प्रति चेंडूला 2 धावा आल्याच पाहिजेत. JPL 2025 चा थरारक सामना मैदानामध्ये पैसा वसूल. जेवढ्या कष्टाची. यावेळेस मात्र समाचार. चेंडू सरळ जातोय बाहेर. दमदार येतोय षटकार. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चा येतोय हा एक दमदार षटकार. वाव, टर्निंग पॉइंट आहे क्रिकेटचा. 8 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. अरारारा सावळ्या खटॅक. आहा, 8 चेंडू 12. 8 गेंदों में 12 रन की जरूरत जीतने के लिए. आणि प्रेक्षक आता वाढलेत कशामुळं तर ही स्पर्धा अगदी पहिल्या दिवशी टेनिस बॉल होती आणि दुसऱ्या दिवशी व्हॉलीबॉल झालेलं आहे आणि आता मात्र बलून व्हायला लागलेलं आहे. जाता जाता सांगतो की अजून 2-4 दिवस आहे पण जबरदस्त स्पर्धा बघायला येतील ती यशस्वी असतील प्रेक्षक सुद्धा. यावेळेस मात्र घुटना टेकलेला आहे. ग्राउंड शॉट आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळलाय आणि मिस फिल्डिंग. चेंडू गेला बाहेर. ओहो, ना तेरे काम का ना मेरे काम का, ऊपर वाले ने तुझे दिल दिया 50 ग्राम का. खटॅक. ओहो, 7 चेंडू आणि 8 धावा. सात चेंडू 8 धावा. गब्बर के पास बब्बर. विकास, संघाचा विकास. वा रे वा, बघतो काय रागानं. षटकार मारला ढाण्या वागानं. ए हे मैदानात वातावरणच गरम. एका मिनिटात 1 फाईट आणि वातावरण टाईट. 6 चेंडू आणि 2 धावा. संजय 11 संघाच्या हातातून 1 पॉइंटने सामना निघून गेलेला आहे. 7 षटक 6 विकेट 85 धावा. 6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. वा, बसले उभं राहिले ते खाली बसले नाहीत आणि गेले ते वापस आले नाहीत. प्रश्नाचं उत्तर असं आहे. विकास पड्यार ज्याने हा षटकार खेचला. गेले 3 दिवस मैदानामध्ये आपण ज्या जयसिंगपूरच्या ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रेतील पारंपरिक पिपाण्यांचा उल्लेख करत होतो. आज पिपाण्या शांत आहेत पण विकास पड्यारांची बॅट मात्र जोरात बोललेले. वा वा, क्या बात आहे. विकास सरांनी विकास केलेला आहे आणि निश्चितच प्रेक्षकांना सांगितलं होतं की जे उभे राहिले ते बसले नाहीत आणि जे गेले ते वापस आले नाहीत. विठेवरती योग्य 28 झालेले आहेत. पांडुरंग परमात्मा विठेवरती उभे आहेत आणि श्री संत सद्गुरू या
वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते वापस कधीच आले नाहीत. प्रश्नाचं उत्तर असं आहे. जाऊया मैदानाकडे. केवळ 6 चेंडू आणि 2 धावा. यावेळेस फटका जोरात आहे आणि मात्र रणवीर सुपर किंग गेलेली मॅच, फसलेली मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनासमोर डोळ्यासमोर आणून ठेवली आणि या सामन्यावरती रणवीर सुपर किंग संघाने अगदी जोरदार ताबा घेतला आणि मॅच खिशामध्ये घेऊन मॅच जिंकून आपल्या मैदानामध्ये आपण रात्रीचे 12:40 झालेले आहेत. हा जी सर 12:53 झालेले आहेत. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. संयोजकांच्या विनंतीला मान देऊन एक चांगला रोमहर्षक सामन्याचे साक्षीदार झाला त्याबद्दल क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने आम्ही सर्व मान्यवर प्रेक्षकांचे विशेष आभारी आहोत. पुन्हा भेटूया उद्या नवीन एका सामन्याच्या निमित्तानं. आपण सर्वांचं लाईट घालू नका.